मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांच्या संपूर्ण कारकिर्दीची सांगोपांग चर्चा करणारी मुलाखत आता इथे रंगणार आहे आणि ही अतिशय सृजनशील मुलाखत घेणार आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. नमस्कार म्हणून तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम. नमस्कार, मी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारा गुलशबू प्रभाकर मोरे. काही समाज. तर मंडळी, आमच्या शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या शोचं नाव आहे सेलिब्रिटी टॉक विथ प्लॅटोनिक अँड क्युटी पाय. तर आमच्या ह्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काही समजलं? तर मंडळीनो, आमच्या ह्या कार्यक्रमात आमच्याबरोबर गप्पा मारले येणार आहेत तुमचे आवडते कलाकार समीर चौघुले. समीरजी, नमस्कार. समीरजी, Yes, yes, थँक्यू. yes. थँक्यू. समीरजी, या, या. ठीक आहे. Please sit down. Thank you, Please sit thank down. you. Please Yes, yes. प्लीज सिट डाऊन. sit down. तर मंडळी, सुरुवात करूया जगातल्या ग्रँड शोला, ज्याची टॅगलाईन आहे रे वसाऱ्या, बोल तुझं पुढचं टॅगलाईन बोल. मेले माझं नाही, तुझं आहे, तू बोल. वसाऱ्या, इंग्रजी आहे म्हणून बोलत नाहीस, मला माहिती आहे, तू बोल. मागच्या टायमाला माझं झालंय, आता तुझं आहे, तू तुझी पाली आहे, बोल. नाही, ते खरं म्हणजे माझं वाक्यच नाही आहे इथे. काय आता सगळे माझ्याकडे रोखून बघतायत म्हटल्यावर कदाचित माझंच असेल. नाही तर मंडळी, आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे अमोनिया पडला रोडवर टॉक विथ प्लॅटोनिक अँड क्युटी पाय. काय बोलताय? अमोनिया पडला रोडवर? हा, ते टॉक. अशी कशी टॅगलाईन असेल? काय अहो, अन इनोव्हेटिव्ह वे ऑफ रिडिंग माइंड असं आहे ते. अमोनिया पडला रोडवर असं नका करत जाऊ ना. तुमचाच कार्यक्रम आहे, तुम्हीच टॅगलाईन ठेवली आहे की नाही? हो. मग आपल्याला जी बोलता येते ती टॅगलाईन ठेवावी, हो की नाही? खरं तर तुमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन बघा इतकीच पाहिजे. हे एवढं काय करायची गरज? एवढी कठीण टॅगलाईन का बरं ठेवलीत मला ते सांगा. मी नाही, ह्या वासाड्याने ठेवला. अच्छा, ह्याने ठेवली? हा म्हणाला की कार्यक्रमाची टॅगलाईन सॉलिड असेल ना तर आपलं इम्प्रेशन पडेल. काय समजलं? पण आता इम्प्रेशन पडलं का जिभेचे तुकडे तुकडे पण. मग झालं की नाही? असं नका करत. छान कार्यक्रम सुरू. नाही, हो, हा. येस येस. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमात आलेले त्यांचं आपण स्वागत करूया. महान कलाकार, महान सेलिब्रिटी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले समीर चौगुले. जोरदार त्यांचं चालवून स्वागत वा, करूया. तर समीरजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली हो, तर आम्हाला फार आनंद झालेला आहे. हो काय नाही, मी येणारच. आता बोलवलं म्हटल्यावर येणारच ना. अरे मोऱ्या, येणारच ते. आपल्या शोची टॅगलाईन इंग्रजीत आहे, ती येणार. इंग्रजीचा काय संबंध आहे? नाही नाही, बरोबर बोलतायत ते. काय? म्हणजे कसं आहे, आजकाल वरचेवर तुम्ही फॉरेन मध्ये असता का नाही? नाही रे, वरचेवर असतो असं काही नाहीये. मी असतो म्हणजे नाही, त्याला पण कारण आहे. म्हणजे ही जी तरुण पोरं दिसतात ना तुम्हाला इथं बसलेली, हा. ती ही ना अभिनय याला कच्चा खातात. त्याच्यामुळे हा वरच्यावर आपला पलतो फॉरेनला. नाही असं नाहीये. हे काय कारण तुम्ही सांगितलं? हे मला का कच्चा खातील असं? आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे कसं आहे की कच्चा का खातील रे मला? हा काय म्हणताय? नाही, तसं बघायला गेलो तर तुम्हाला फॉरेनची जामच क्रेज आहे. काय नाही समजलं? क्रेज अशी क्रेज नाहीये. माझे कार्यक्रम होते, हा. माझे इव्हेंट होते परदेशात, म्हणून मी कच्चा काय खाईन रे मला? कच्चा खाईन असं कसं म्हणतात ते मला सांगा. नाही, सांगा, सांगा. Sorry, असं नका sorry. म्हणू. Please तुम्ही सांगा. तुम्ही चिडू नका. नाही, नाही, चिड- हरण्या, हा. त्यांना बोलू नको. काय झालंय? त्यांना लागतं. नाही लागायचा प्रश्न नाहीये. मुळा आहे का मी कच्चा खायला? नाही, तसं. गाजर आहे का मी? अरे सांग. गौरव मोरे मला कच्चा खाणार आहे? I'm sorry, मला मी चिडत नाही, चिडू नाही. नका, शांत. तो विचार आहे ना, तो शब्दात इन्सल्ट आहे. नाही, नाही. मारू काय असं आहे त्या शब्दात. सॉरी, तुम्ही शांत बसा. तुम्ही I'm- चिडू I'm नको. okay, I'm okay. आपण मुलाखतीला सुरुवात छान करूया करूया, का? अगदी छान करूया. नाही, मुलाखतीला हा. सुरुवात. तर मंडळी, खूप छान झालंय हा कार्यक्रम. भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन पाहुणे, नवीन मुलाखत घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना राम राम, गुड बाय अँड गुड नाईट.
ए माईक कर रे वगैरे चल बस काय होय? यार. कार्यक्रम संपवलात तुम्ही काय वाचलात हे काय झालं हे अजून- कार्यक्रम हे काय वाचायला येडायच काय तो क्यू अरे 10 नंबरचं कार्ड वाचलंस तू अहो ते शेवटचं कार्ड आहे 10 नंबरचं 10 ते तुम्ही नंबरचं आता आहे. कार्यक्रम संपवलात का हे बघा तुम्ही 10 नंबरचं आधी कसं घेता नंबर असतील ना हे लावा ना नीट हा, हा. हे ऍक्च्युली माझं काम नाहीये मग हे माझं काम आहे काय रे कसं रे आता चिडू नको पाहुण्यांसमोर चिडशील आता हा 9 नंबरचा आहे की नाही मग हे नंतर लावा हा. 1 नंबरचा कुठे आहे हे एक नंबर मुळात 6च कार्ड आहेत त्यात 10 नंबर का लावला याला हे मला कळत नाही याला धड लावतोय हे असं नका करत जाऊ ना सॉरी 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 चुकून झालेला आहे हे काय कार्ड आहे ह्याला नंबरच नाही हे काय तुमचं करिअर कधी संपणार हा काय प्रश्न आहे अरे हा मागच्या आठवड्यात आपण गौरव मोरेला प्रश्न विचारला अरे होता हे कशाला मला विचारताय सॉरी गौरव मोरेचा प्रश्न तो कच्चा खाणार आहे मला नाही, तुम्ही शांत अरे चिडू नका. काय यार तुम्ही कार्ड असं हे काय हे करता? काय प्रश्न आहेत चिडू कसे- नका. कसे आहात एवढाच प्रश्न मुलाखतीत कसे आहात कोणी विचार काय आहे? म्हणजे ते हे लावा आता ते 7 नंबर लावा हे काय तुम्ही कोण आहात हा कसा प्रश्न विचारू शकता हो तुम्ही हे लावा हे आणि हे 1 नंबरला लावा हा, आता जरा व्यवस्थित प्रश्न तुम्ही शांत बस तुम्ही चिडू हे माझं काम नाहीये मुळात नाही नाही, बरोबर आहे तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया नक्कीच तर समीरजी तुम्ही गेली 28 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता हा. आहात तर या प्रवासाबद्दल आपल्या प्रवासाबद्दल नेमकं काय सांगायचं अतिशय चांगला असा प्रश्न आहे मी माझ्या अभिनयाचं शिक्षण म्हणजे अभिनय शिकलो माझे गुरु विश्वास सोहनी यांच्याकडे अच्छा अच्छा विश्वास सोनी का Yes, अच्छा विश्वास सोनी पण मी कधी नाही शिकलो विश्वास सोनीकडे अरे तू शिकलास काय रे मी मुलात शिकलोच नाही म्हणजे म्हणजे जगामध्ये अनुकंपा आहे या वाक्यावरती मी ठाम आहे हा, तू अशी तर मी पण ठाम आहे म्हणजे म्हणजे कसं आहे? आजपर्यंत मला कधीच कुठे अडचण आली नाही त्याच्यावर मी आजपर्यंत चाललेलं आहे माझं पण शाळेमध्ये मला जवळजवळ 8 ते 10 वेळेला नारळ दिलेला आहे अरे वा, वा. हा, म्हणजे परीक्षेमध्ये मला प्रश्नाची म्हणजे उत्तर लिहिताच आली नाही हं. शेवटी शाळेने असं ठरवलं की याला आपण उत्तरे देऊया म्हणजे हा प्रश्न लिहिल गुड गुड पण ते सुद्धा मला लिहिता आलं नाही त्याच्यामुळं 10वीची डिग्री मला 8वीतच त्यांनी दिली आणि घरी आपले हे जे पोस्टमन असतात त्यांनी घरात कोण नाही बघून असे टाकले आणि पळाले अशी परिस्थिती वा आहे. म्हणजे लोक शिक्षणाला सर आखोपर बसवतात काय म्हणजे का पण तुम्ही नेमका कुठं बसवलं ते आज आम्हाला कळले वा वा म्हणजे चर्चा फारच रंगात आलेली आहे काय मंडळी कशी काय वाटते चर्चा तुम्हाला मस्त एकदम हा, हा, हा. तुम्हीच सांगताय मस्त लोकांना सांगू दे ना तुमच्यात काय चाललंय तर मंडळी तुमच्या ह्या चर्चेवरून लक्षात आलंच असेल माझा अजून प्रश्न राहिलेलाच आहे मी काय उत्तर द्यावं हे माझ्याकडून अपेक्षित आहे ना नाही, नाही. हे देऊ दे ना ऐका ना आपण आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पटकन वळा. हा, तर आपला आता पुढचा प्रश्न असा आहे हा. मला सांगा समीरजी तुम्ही कलाकार म्हणून एकांकिका स्पर्धेतून तुम्ही पुढे आलात हो म्हणजे एकांकिका मुळात हा- कसं आहे आयुष्यामध्ये एकांकिका ह्या फार महत्वाच्या असतात नाही, नाही, असतातच मला असं वाटतं की आणि मी लहान असताना भरपूर एकांकिका केलेल्या आहेत काय समजलं म्हणजे एवढ्या मी एकांकिका केल्यात काय विचारूच नका सॉरी म्हणजे तुम्ही काय म्हणत होतो उगा? मी तेच म्हणत होतो हा. एकांकिका हा खरं तर आपल्या हा, आणि अभिनयाचा माझी पहिली एकांकिका माहिती काय माझं बालनाट्य हा. चेटकीन माझा डाव चेटकीन माझा डाव हा म्हणजे जगातलं एकमेव बालनाट्य ह्याला ऍडल सर्टिफिकेट मिळालं मी एवढं गाजलं काय विचारूच नको म्हणजे तुला सांगतो ना इतकं गाजलं होतं ना ते बालनाट्य सॉलिड म्हणजे मी तालीम सुद्धा खूप 2-3 महिने तरी केली होती अहो, काय चाललंय तुमचं मी 1993 साली एकांकिका केलेली आहे त्याबद्दल सांगतोय मी पण 1993 साली मी कुठलीच एकांकिका केली ना तू केली होतीस काय रे नाही माझा काही संबंधच नाही हा, तर मंडळी तुमच्या ह्या चर्चेवरून लक्षात आलं असेल 1993 साली आम्ही कुठलीही दोघांनी एकांकिका केलेली अरे पण नाही. तू अरे तुम्ही का तुमचं सांगताय अरे माझ्याबद्दल आहे ना मी 1993 साली टिंब नावाची एकांकिका केली होती त्याबद्दल सांगतोय मी नाही समीरजी टिंब टिंब नावाची एकांकिका आम्ही केलेलीच नाही हो, त्याच्यामुळे सांगण्याचा प्रश्नच येत अरे नाही. पण अरे अरे तुमच्याबद्दल सॉरी माफ करा तुमच्याबद्दल नाही ना विचारत कोणी मुलाखत माझी आहे ना तर माझ्याबद्दल पाहिजे ना चिडू नका. नाही मी चिडत शांत नाहीये बसा. माझी इन्फॉर्मेशन आहे ती मला सांगू दे एवढंच नाही, म्हणतो बरोबर शांत नाही समीरजी आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1993 जर झक मारायला एकांकिका केली मी तिकडे समीरजी समीरजी तुम्ही फार ग्रेट आहात
नाही एकदा असं मी काही ग्रेट बीट असं काही नाहीये. म्हणजे तुमच्या ज्या रिॲक्शन असतात त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार? हा म्हणजे सॉरी म्हणजे लहान तोंडी मोठा घास घालतोय. म्हणजे ह्या ज्या अभिनयातल्या ज्या छोट्या छोट्या रिॲक्शन आहेत त्या तुम्ही कुठून आणता? मला असं वाटतं की समाजातली विसंगती हा. नाही त्याचं काय नसतं रे काय काही नसतं. म्हणजे म्हणजे मी तुला सांगतो ना काय हे हल्ली जी नट मंडळी आहेत ना हा. ते असं ना म्हणजे सगळीकडे फिरतात म्हणजे गावोगाव गावगाव फिरतात आणि काही गोष्टी असे टिपतात. बरोबर. मी तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे समीरजींची नजर आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो लेच खराब आहे. काय बोलताय? नजर खराब आहे म्हणजे म्हणजे चांगल्या अर्थाने मी सांगतो. पण तीक्ष्ण आहे म्हणा, चाणाक्ष आहे म्हणा. हा, हा, हा. त्या चाणाक्षने आम्ही टिपतो सगळं असं आहे ते, कळलं का? ते काही गोष्टी असे ते टिपत असतात. बरोबर. म्हणजे माझं तर स्वतःच असं म्हणणं आहे की समीरजी एक टॉयलेट पेपर आहे. काय टॉयलेट पेपर काय टिपतं माहितीये का ते तुम्हाला? टिपतात ना ते तुम्ही असं टिपता ना अरे टिश्यू पेपर म्हणा, टिश्यू पेपर हा, हे घेताना तुम्ही मेकअप करा ते टिश्यू पेपर. टॉयलेट पेपर सॉरी आय एम एक्सट्रीमली सॉरी आय एम सॉरी म्हणजे पटापटा बोला. हा, ते पेपर आहेत म्हणजे हा काय पण असेल तर लगेच टिपतात. काय पण असेल ते गोष्टी टिपतात आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे म्हणजे तुम्ही फारच छान करता. म्हणजे हे बाहेर जातात आणि एखादी गोष्ट टिपतात आणि ते लोकांसमोर सादरी व्हेरी गुड व्हेरी करतात. वा 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 गुड. समीरजी तुम्हाला पुढचा प्रश्न हा हा काय सूर मस्त लागला म्हणजे विचार विचार. आपण आता रॅपिड फायर ब्रिगेडकडे वळणार. कुठला रॅपिड फायर ब्रिगेड? रॅपिड फायर राऊंड असेल तो. ते- रॅपिड फायर राऊंड असणार राऊंड 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 बरोबर. रॅपिड फायर ब्रिगेड असा राऊंड असतो का? नाही नाही बस बस विचारा प्रश्न लो. त्या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला 3 सेकंदात उत्तर द्यायचंय. बर किती? ओके 1 2 3 3 सेकंदात. येस तुम्ही म्हणाल मला वाढून 5 सेकंद द्या. ओनली 3 सेकंद. ओनली 3. मजा ना. येस सांग ना लवकर सांग ना रे. रंगवतो काय उत्सुकता वाढली आहे, उत्सुकता वाढली. सांगा लवकर. तर समीरजी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे. येस तुमचा आवडता पोपट कोणता? पक्षी अरे काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? तुमचा आवडता पोपट कोणता? पक्षी सांगता तुम्ही त्याच्यावर? तुमचा आवडता पक्षी कोणता ह्यावर पोपट म्हणा ना. आणि हा काय प्रश्न आहे? असा प्रश्न तुम्ही विचाराल तुमचा आवडता पोपट कोणता ह्याचं काय उत्तर द्यायचं मला सांगा बघू. अरे तुम्ही तुमच्यातच बोलताय हे कळतंय का तुम्हाला? अरे माझ्याशी बोला ना रे. नाही, पण त्यांनी लगेच उत्तर दिलं ना. 3 सेकंदात हे उत्तर द्यायचं होतं ना. अरे पण तो उत्तर देणं अपेक्षितच नाहीये ना. नाही, पण टाइम लिमिट पण महत्वाचं आहे. अरे कुठली टाइम लिमिट? तुम्ही तुमच्यात नका बोलू. मला घ्या रे, मला घ्या. चिडू नका. मला प्रश्न विचारा. चिडू नका. तुम्हाला कर विचारा. पुढचा प्रश्न. तुमचा आवडता चित्रपट? भाभी उडाली फुर. गुड. अरे यार तुमची आवडती नटी? मीनाक्षी शेषाद्री. व्हेरी गुड. भारताचा राष्ट्रीय पक्षी? पास. मोर. उशिरा दिलं उत्तर. खरं म्हणजे 3 सेकंदात उत्तर द्यायचं. अरे पण त्यांनी पास म्हटलंय. पास कसा म्हणू शकतोस रे तू? बरोबर. मला आलं नाही उत्तर म्हणून पास बोललो मी. चिडू नका. भारताचं दरडोई उत्पन्न? पास. अरे तुझ्या बापला जाऊन सांग पास. पास काय म्हणतो? मला प्रश्न विचारलेत ना, मला विचारू दे ना ते. तू का पास म्हणतो? नाही पण ते मला लिहिले असं अरे पण तुम्ही काय त्याला विचारता प्रश्न? तुम्हाला अक्कल नाही? तुम्ही मला विचारा ना प्रश्न. नाही पण हे कार्डावर लिहिले तिथे लाख लिहिलेलं असेल. तुम्ही मला विचारा प्रश्न. तुम्हाला काय विचारायचं? म्हणजे? तुमचा आमचा संबंधच काय? आता हा माझ्या ओळखीचा आहे त्याच्यामुळे मला अधिकार आहे ह्याला प्रश्न विचारायचा. अरे मग तुम्ही मला का बोलवलं इकडे मुलाखतीसाठी? मी कुठे बोलवलं? ह्यानं बोलवलं. मी तरी काय कधी मी कुठं बोलवलंय? माझा काय संबंधच नाही. नाही मी पण मग नाही. मी इकडे कशाला आलो? मला काय माहिती. आम्हाला काय माहिती? अरे तू मारेन रे तुम्हाला. मा वाजवे रे. ऐका ना, शांत व्हा. शांत व्हा ना तुम्ही. तू बावळट डोक्यात. चिट्टा बघा शेवट. मारेन. परत बोलू तर मग खबरदार. तू लोकं यार. अन इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स. काय रंगत आणली. वा 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 बहारदार. तुम्हाला कशी वाटली ही मुलाखत? वा वा धमाल. सम्या तुझा ह्युमर आणि त्याचा दर्जा काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे तुमचा आवडता पोपट कोणता हा अशक्य प्रश्न आहे. आणि हे कॉम्बिनेशन खूप दिवसांनी पाहायला मिळालं. मोरे, अरुण आणि तू. आणि या कॉम्बिनेशनची काहीतरी भलतीच गंमत आहे. म्हणजे त्या दोघांची प्रेझेंटेशनची स्टाईल एकदम वेगळी आहे, तुझी स्टाईल एकदम वेगळी आहे. पण त्याचं कॉम्बिनेशन जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा काहीतरी भन्नाट मजा येते. मला आत्ता ती शब्दात मांडता येत नाही आहे पण भन्नाट मजा येते. आणि
टॉक विथ प्लॅटॉनिक अँड क्युटीपाय हे टायटल जबरदस्त आवडलं आणि याची जर सिरीज झाली तर कोणाकोणाचा बळी जाईल ते आपण पुढे बघूच या. वंडरफुल, मजा आली. थँक्यू थँक्यू. सई. मॅड परफॉर्मन्स होता आणि मला शोचं नाव खूपच आवडलं. सई. थँक्यू हे नाव वापरल्याबद्दल फार मजा आली. वा वा वा, बहारदार.